ठीक आहे, आपला प्रोजेक्ट झाला स्टार्ट. ठीक आहे, ब्राउझरवर आला. ठीक आहे, आता मला काय काय करायचे, याच्यात आहे ना मल्टिपल पेजेस आहे ना इन्सर्ट करायचे. तर काय करायचे का, मल्टिपल पेजेस इन्सर्ट करायचे, जसे कॉन्टॅक्ट आणि सिंगल कॉन्टॅक्ट. ठीक आहे, मी आलो इथं. ठीक आहे, आता मी काय करतो, की URL बनवतो आधी. ठीक आहे, आता URL कशी बनायची, आपली नाव बार आहे, नाव बार मध्ये आपल्याला काही वर्ड फाइंड करायचा आहे. ठीक आहे, काय फोटोज अँड व्हिडिओ. ठीक आहे, त्याच्या आतमध्ये कॉन्टॅक्ट आणि सिंगल कॉन्टेस्ट. आपल्याला फक्त एक चीज गरज आहे, जास्त गरज नाही आपल्याला. हे काम करतो, हा याला टॅग पूर्ण कमेंट करतो. ठीक आहे, फॉर्मच्या जागी काय करतो, फोटोज अँड व्हिडिओज कॉपी केला, नंतर पेस्ट केला. ठीक आहे, ऍक्टिव्ह नाही पाहिजे मला. ठीक आहे, आता इथे index.html दिसत असेल मला. इथं आपल्याला काय करायची, एक हे क्रिएट करायची, लिंक क्रिएट करायची. आता फोटो आणि व्हिडिओ, फोटो आणि व्हिडिओ. पण ह्याच्या आधी आपल्याला काय कंपल्सरी स्लॅश देणं कंपल्सरी गरजेचं आहे. ठीक आहे, URL बनवली, तेच URL मी काय करतो, URL.py मध्ये त्याला बनवतो. ठीक आहे, पाथ मध्ये. ठीक आहे, पाथ स्लॅश, ठीक आहे, कॉमा व्ह्यूज डॉट फोटो व्हिडिओ. ठीक आहे, लास्टला कॉमा. आता ह्याचा बनायचा आपल्याला फंक्शन बनायचा. ठीक आहे, डेफ फोटो व्हिडिओ. ठीक आहे, रिक्वेस्ट रिटर्न. ठीक आहे, रेंडर. त्याला रिक्वेस्ट द्या, कोमा, आणि ती फोटो व्हिडिओ डॉट HTML नावाची काय म्हणा फाईल बनवा. ठीक आहे, आता फाईल कशात बनवायची, टेम्पलेट मध्ये, युजर मध्ये. ठीक आहे, न्यू फाईल फोटो व्हिडिओ डॉट HTML. ठीक आहे, आली. आता इथे मी काय करतो, आधी नाव बार आणि ती इन्क्लूड करून घेतो, नाव बार फुटर इन्क्लूड. आता नाव बार आहे, आपलं नाव बार कशात आहे, युजरच्या फाईल मध्ये, युजर फोल्डरच्या आतमध्ये. ठीक आहे, मग युजर स्लॅश नावबार डॉट HTML. आता सेम तसं पण आपल्याकडे फुटर पण आहे. जस्ट H1 टॅग मध्ये टाकतो. ठीक आहे, H1 मध्ये तो व्हिडिओ फोटो किंवा फोटो व्हिडिओ फोटोग्राफ. ठीक आहे, रिफ्रेश केलं. ठीक आहे, फोटोज आणि व्हिडिओवर क्लिक केलं. ठीक आहे, आता माझं इथं आला, एरर आला. ठीक आहे, टेम्पलेट डज नॉट एक्झिस्ट ॲट फोटो आणि व्हिडिओ मध्ये. ठीक आहे, आता तो एरर फाइंड कसा करायचा. ठीक आहे, एक तर सिम्पल ब्राउझरवर, किंवा हे आपले एवर आपले CMD मध्ये तो एरर शो होईल तुम्हाला. ठीक आहे, एरर टेम्पलेट. ठीक आहे, रेंडर. ठीक आहे, आपला फोटो आणि व्हिडिओ कोणाच्या अंडरमध्ये, युजरच्या आतमध्ये, युजर स्लॅश. काय एरर येतो. ठीक आहे, फोटो आणि व्हिडिओ क्लिक केलं तरी मला एरर दिला होता, स्लॅश रिमूव्ह करा त्या पुढचा. ठीक आहे, युजर फोटोज आणि व्हिडिओ डॉट HTML युजरच्या आतमध्ये आहे. ठीक आहे, आता एरर इथं दिसतोय. हा स्लॅश काय करा, रिमूव्ह करून टाका दिलेला. ठीक आहे, रिफ्रेश करा. ठीक आहे, आपलं होम पेज आणि सॉरी नाव बार आणि फुटर दोन्ही आलं. ठीक आहे, H1 मध्ये टाकलेले ते. ठीक आहे, ते दिसणार आता. ठीक आहे, मी आता काय करायचं, मला आणायचं तर फोटो आणि व्हिडिओचा कोड आणायचा आहे.
आता कोड कुठे आहे आपला तो? इंडेक्स मध्ये नाही तो आता. ठीक आहे. आपला प्रोजेक्ट दिशा कम्प्युटरच्या आतमध्ये पायथॉनच्या आतमध्ये फोटोग्राफीच्या आतमध्ये आलो परत. ठीक आहे. आता आपल्याला कोणतं पाहिजे? हे पेज पाहिजे, कॉन्टेंट्स. ठीक आहे. ते ओपन केलं, ओपन विथ VS कोड. ठीक आहे. ओपन केलं. ठीक आहे. आता हा सेक्शन कुणाचा आहे पूर्ण? हेडरचा आहे. तो करायचा का आपल्याला? नाही, आपल्याला लागतो तिथून खाली परत. त्या तिथून खाली पाहिजे आपल्याला सेक्शन. जर फुटर सापडत नाही तर तो सेक्शन कुणाचा राहिला? हेडरचा नाही. तोच तो कोणत्या व्हिडिओ आणि एवढाच पाहिजे आपल्याला. ठीक आहे. आता त्याच्यात पण असेट सापडा. ठीक आहे. असेट कंट्रोल D करा सिलेक्ट करून. ठीक आहे. त्याच्या आधी स्टॅटिक स्लॅश युजर स्लॅश. ठीक आहे. रिफ्रेश करा. आपलं आउटपुट आलं. ठीक आहे. होमवर गेलो. होमवर आता तू काय करतोय? मला एरर देतोय. ठीक आहे. आता तो एरर नावबार मध्ये या. ठीक आहे. नावबार मध्ये तुम्हाला दिसा index.html. ठीक आहे. ते काय करा? रिमूव्ह करून टाका आणि तिथं स्लॅश द्या. डायरेक्ट होम पेजला तो रिडायरेक्ट करून देतोय. होमवर क्लिक केलं की परत कुणाच्या पेजवर येतोय? होम पेजवर येतोय. आता आपल्याला सेम तसं कॅटेगरीचं एक पेज बनवायचं. ठीक आहे. आता कॅटेगरीचं पेज बनवून तिथं कॅटेगरीज आहे. ठीक आहे. आता आपल्याला कॅटेगरीची गरज आहे की category.html ची गरज नाही. आपल्याला URL क्रिएट करायची. ठीक आहे. मग स्लॅश कॅटेगरीज. ठीक आहे. त्याला कॉपी केलं. ठीक आहे. URLs मध्ये आलो. ठीक आहे. प्रत्येक पेजला ठीक आहे कॅटेगरीज. ठीक आहे. आता बनवली. आता त्याचा व्ह्यूज बनवायचा. ठीक आहे. व्ह्यूजला कॉपी केलं. ठीक आहे. पेस्ट केलं. categories.html. ठीक आहे. आता category.html आपल्याला कशात बनवायची? युजर मध्ये. ठीक आहे. न्यू फाईल. ठीक आहे. category.html. इथं पण मी काय करतो? सेम नाव बार आणि फुटर इन्क्लूड करतो. ठीक आहे. नाव बार आणि फुटर category.html मध्ये आलो. ठीक आहे. इथे इन्क्लूड केला नाव बार आणि फुटर. ठीक आहे. दोन्ही इन्क्लूड केले. आता रिफ्रेश करतो. ठीक आहे. कॅटेगरीच्या पेजवर आलो. माझं नाव बार आणि फुटर दोन्ही आला. ठीक आहे. आता मला त्याचा कोड आणायचा. कोड कुठे आपला? कॅटेगरी. ठीक आहे. कॅटेगरीज ओपन करा. ओपन विथ VS कोड. ठीक आहे. आता हा सेक्शन कुणाचा आहे? पूर्ण हेडरचा आहे. आता हेडर ते इन्क्लूड केलेलं आहे आपण. परत कोड टाकायची गरज आहे का आपल्याला? अजिबात नाही. मग आपल्याला जो सेक्शन सापडल तो खालचा कुणाचा राहील? जर फुटर सापडत नाही तर तो सेक्शन कुणाचा? कॅटेगरीचा. फुटर सापडलं. हा कोड कॉपी करा. ठीक आहे. आणि तो कॅटेगरीज मध्ये पेस्ट करा. आता ह्याच्यात मला याची गरज नाही. ठीक आहे. आता कॅटेगरीज मध्ये असेट्स फाइंड करा. कंट्रोल D करा त्यांना. ठीक आहे. आता स्टॅटिक स्लॅश युजर स्लॅश. ठीक आहे. रिफ्रेश केलं.
ठीक आहे. आला आपलं कॅटेगरीचं पेज. आता सेम तसं कुणाच पेज आणायचं आपल्याला, युजरचं. ठीक आहे, मग युजरसाठी लिंक क्रिएट करा. ठीक आहे, आधी नाव बार मध्ये या. आता आपल्याला काय करायचं, युजरचं पेज बनवायचं. ठीक आहे, काय करायचं, युजरचं पेज बनवायचं. स्लॅश युजर, युजरची URL बनवा. ठीक आहे, युजर. ठीक आहे, URL बनवली. आता व्ह्यूज मध्ये त्याचं फंक्शन बनवा. ठीक आहे, युजर. आता युजर डॉट HTML फाईल बनवायची. फाईल कशात बनवायची, आपली टेम्पलेट मध्ये युजर फाईल. युजर डॉट HTML. इथं पण इन्क्लूड करतो कुणाला, आपले नाव बार आहे. नाव बार आणि फुटर दोन्ही काय करतो, इन्क्लूड करतो. ठीक आहे, युजर्स डॉट HTML मध्ये आलो. ठीक आहे, फुटर जागा नाव बार करतो, नाव बार डॉट HTML. ठीक आहे, आता तो कोड आणतो मी. युजर्स ओपन विथ VS कोड ओपन केला. ठीक आहे, आता हा तर आपला पण हेडर आहे. हेडरची कशात गेलेला आपण, हेडर सेक्शन आपला कशात आहे, नाव बार मध्ये. ठीक आहे, तिथून सगळा खालचा कुणाचा राहिला, जवळ आपला फुटर येत नाही तोवर तो युजरचा राहिला. फुटर आलं, युजरचा कोड संपला. तर हाच कोड आपण फुटर मध्ये टाकलेला आहे आणि तो फुटर इन्क्लूड केलेला आहे. मग आपल्याला डबल कोडची गरज नाही, मग आपल्याला फक्त सिंगल कोड. कॉपी केलं, युजर डॉट HTML मध्ये आलं, तिथं पेस्ट केला. ठीक आहे, असेट्स सिलेक्ट केले. ठीक आहे, स्लॅश स्टॅटिक स्लॅश युजर स्लॅश. आलं ब्राउझरला, रिफ्रेश केलं. ठीक आहे, युजर्सवर क्लिक केलं. ठीक आहे, आता कॅटेगरीज डॉट युजर डॉट HTML नॉट फाईन 404. ठीक आहे, पेजवर आलो, युजर आलो. ठीक आहे, पाथ. ठीक आहे, युजर डॉट HTML नॉट मॅच. ठीक आहे, युजर स्लॅश. ठीक आहे, सर डॉट HTML बरोबर आहे, युजर का मॅच म्हणून. फाईल सेव्ह नव्हती. आलो ब्राउझरला, परत रिफ्रेश केला, युजरवर क्लिक केलं. ठीक आहे, युजर्स आला. ठीक आहे, हा झाला आपला पुन्हा फ्रंट एंडचं काम कम्प्लीट. आता उद्या काय करायचं, आपल्याला ऍडमिनचं काम चालू करायचं.